नमस्कार, मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 60ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे. सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी खूप सुखी आहे, आनंदी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो आणि या सर्व गोष्टींमध्ये हे पूर्ण युनिवर्स मला अविरत मदत करते. मी सर्वांना सुख, आनंद, सकारात्मक विचार, ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामध्येही पूर्ण युनिवर्स मला अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया.
आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. आणि पुन्हा जिथून सोडला त्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. सावकाश करायचा आहे. आणि आता आपण मनाचे श्लोक म्हणूया. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंत आनंत या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे. जनी निंजते सर्व सोडोडी द्यावे, जनी वंजते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वै खरी राम आधी वदावा. सदाचार हा तोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सावकाश डोळे उघडायचे आहेत. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे.
थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे, असे सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे शिकवा. येस, दुसऱ्यांना काहीतरी शिकवा. जे तुम्ही लर्न करता आहेत, जे ज्ञान तुमच्याकडे आहे, असं तुम्हाला वाटतं आहे काहीतरी चांगलं आहे, ते तुम्ही समाजाला परत द्यायचं आहे. ह्या ना त्या कारणाने काहीतरी तुम्ही समाजाला द्या. नवीन आपण काहीतरी शिकलो आहे, जे आपण अजून लोकांपर्यंत, आजकाल आपला हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर आहेच, त्यातून तुम्ही भरपूर लोकांपर्यंत पोहोचू शकता. तुमचं ज्ञान, तुम्ही ते जे काही लर्न करताय ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता. त्यामुळे ते शिकवायला सुरुवात करा. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी स्किल असतेच असते, काही ना काहीतरी क्रिएटिव्ह असतं. तर ते स्वतःपर्यंत मर्यादित ठेवू नका, ते दुसऱ्यांना द्या. दुसऱ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा. ते स्वतःकडे ठेवण्यात काहीच पॉईंट नाही आहे. ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा, त्यांना एनकरेज करा ते करण्यासाठी. त्यामुळे दुसऱ्यांना शिकवा, हाच आपला आजचा चिंतनाचा विषय आहे. याच्यावर चिंतन करा आणि सुरुवात करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.